नमस्कार. श्री स्वामी समर्थ भक्तांनो, हे एक असं व्रत आहे जे फक्त 4 महिने मनापासून पाळलं तर तुमची मनातील सगळ्यात मोठी इच्छा सुद्धा पूर्ण होऊ शकते. आणि आज मी तुम्हाला तेच व्रत सांगणार आहे. मैत्रिणींनो नमस्कार. आपल्या चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे. आजचा विषय आहे अगदी खास आणि तितकाच पवित्र, चतुर्मास आणि स्त्रियांना चतुर्मासात पाळायचे नियम. आषाढी एकादशीपासून सुरू होणारा हा 4 महिन्याचा काळ आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत शुभ आणि पुण्यकारक मानला जातो. आणि जुन्या काळापासून आपल्या आज्या पंचा सांगत आल्या आहेत की या काळात मनापासून एखादा साधा नियम पाळला तर देव नक्की पावतो, मनातील इच्छा पूर्ण होते. आजच्या व्हिडिओत आपण अगदी सविस्तर बघणार आहोत. चतुर्मास म्हणजे नेमकं काय, स्त्रियांसाठी सांगितलेले पारंपरिक नियम कोणते, त्यातून आपल्यासाठी योग्य असा एक नियम कोणता खास निवडायचा आहे आणि हा नियम पाळताना कोणती काळजी घ्यायची आहे. आणि हो, शेवटपर्यंत नक्की थांबा, कारण शेवटी मी तुम्हाला असा एक खास संकल्प विधी सुद्धा शिकवणार आहे जो तुम्ही घरच्या घरी सहज करू शकता. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात आधी समजून घेऊया चतुर्मास म्हणजे नक्की काय. आपल्या हिंदू पंचांगानुसार आषाढ महिन्यातील शुद्ध एकादशीला म्हणजे देवशयनी एकादशीला चतुर्मासाची सुरुवात होते आणि कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशीला म्हणजे देव उठणे एकादशीला याची सांगता होती. आपल्या पुराणामध्ये सांगितलं आहे की या काळात भगवान विष्णू क्षीरसागरात शेषशय्येवर योगनिद्रेत जातात, म्हणून याला चतुर्मास किंवा चौमासा असे म्हणतात. आणि गंमत म्हणजे निसर्गातही हाच काळ पावसाळ्याचा असतो. शेतीची कामं मंदावतात, प्रवास कमी होतो आणि आपलं मन आतल्या शांततेकडे साधनेकडे वळतं. या 4 श्रावण महिन्यात भाद्रपद, अश्विन आणि कार्तिक हे महिने येतात आणि प्रत्येक महिन्याचं स्वतःचं वेगळं महत्त्व आहे. श्रावण महिन्यात शिवपूजा, भाद्रपदात गणेशोत्सव, अश्विनात नवरात्र आणि कार्तिकात तुळशी विवाह असे मोठमोठे सण याच काळात साजरे होतात. आणि आपल्याकडे पिढ्यानपिढ्या अशी श्रद्धा आहे की या पवित्र काळात मनावर, वाणीवर आणि कृतीवर थोडा संयम ठेवला, एखादं व्रत मनापासून आचरलं तर मनातल्या मनात इच्छा पूर्ण होण्यास नक्कीच मदत होते. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, हे व्रत कधीच शरीराला त्रास होईल इतकं कठोर नसावं. ते श्रद्धेने, आनंदाने आणि आपल्या प्रकृतीला झेपेल असंच निवडलेले असावं. आता आपण बघणार आहोत स्त्रियांसाठी परंपरेने सांगितलेले काही खास नियम. आणि इथे एक महत्त्वाची गोष्ट मी आधीच सांगते जी या यादीमध्ये सांगणार आहे. त्यातले सगळेच नियम एकत्र पाळायचे नाहीत. यातला फक्त एकच नियम जो तुम्हाला मनापासून पटेल आणि जो तुम्ही सहज पाळू शकाल तोच एक निवडायचा आहे. आणि तो चतुर्मासाच्या पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजे पूर्ण 4 महिने श्रद्धेने पाळायचा आहे. आणि हो, तुम्ही गरोदर असाल, कोणी आजारी असाल किंवा वैद्यकीय कारणाने उपवास शक्य नसेल तर कठोर उपवासाचे नियम अजिबात घेऊ नका. त्याऐवजी सोपे आणि सात्विक नियम निवडा, कारण आरोग्य हे नेहमीच पहिल्या क्रमांकावर असतं. चला तर आता एक एक नियम बघूया. पहिला नियम आहे एकभुक्त व्रत, म्हणजे दिवसातून फक्त एकदाच पूर्ण जेवण करायचे. शक्यतो दुपारी आणि सकाळ संध्याकाळ फक्त फळं, दूध आणि हलका फराळ घ्यायचा. हा नियम त्यांच्यासाठी योग्य आहे ज्यांची पचनशक्ती चांगली आहे आणि शरीराने सक्षम आहेत. दुसरा नियम आहे एखाद्या विशिष्ट पदार्थाचा त्याग. आपल्याकडे परंपरेने सांगितले जातं की श्रावणात भाजीपाल्या, भाद्रपदात दही, अश्विनात दूध आणि कार्तिकात उडीद डाळ वर्ज्य मानली जाते. यातला कोणताही एक पदार्थ निवडून 4 महिने त्याचा त्याग करणं हा एक साधा पण खूप प्रभावी नियम आहे. तिसरा नियम आहे मौन व्रत. रोज सकाळी पूजा झाल्यावर अर्धा तास किंवा 1 तास मौन पाळायचं आहे.
यामुळे मन शांत होतं आणि वाणीवर आपोआप संयम होतो. ज्यांना घरातल्या जबाबदाऱ्यांमुळे पूर्ण दिवस मौन पाळणं शक्य नाही त्यांच्यासाठी हा नियम खूप सोयीचा आहे. चौथा नियम आहे तुळशीची नियमित पूजा करणे. रोज सकाळ संध्याकाळ तुळशीसमोर दिवा लावायचा आणि मनापासून पूजा करायची. कार्तिक महिन्यात तुळशी विवाहाचं विशेष महत्त्व असल्याने हा नियम विशेष फलदायी मानला जातो. पाचवा नियम आहे एखाद्या मंत्राचा किंवा स्तोत्राचा नियमित जप. रोज ठराविक वेळ विष्णू सहस्त्रनाम, शिवलीलामृत किंवा आपल्या कुलदेवतेचं नामस्मरण करायचं. ज्यांना आहारात बदल करणं शक्य नाही पण सात्विक साधना करायची आहे त्यांच्यासाठी हा नियम अगदी योग्य आहे. सहावा नियम आहे मीठ किंवा तिखट कमी करणं. पूर्ण त्याग करणं शक्य नसेल तर मीठ तिखटाचं प्रमाण मर्यादित ठेवायचं आहे. आरोग्यासाठीही फायदेशीर ठरतं. सातवा नियम आहे आठवड्यातल्या एका ठराविक दिवशी संपूर्ण उपवास. जर रोज नियम पाळणं कठीण वाटतं तर दर सोमवारी किंवा दर एकादशीला पूर्ण उपवास ठेवायचा आहे. आणि आठवा नियम आहे दानधर्म. रोज दानधर्म किंवा दर आठवड्याला एखादी लहान वस्तू, अन्न किंवा वस्त्र दान करायचं. हा नियम शारीरिक क्षमतेवर अवलंबून नसल्याने वृद्ध किंवा आजारी स्त्रियांसाठी अगदी सहज पाळला येतो. तर हे झाले 8 नियम. पण लक्षात ठेवा यातला फक्त एकच नियम निवडायचा आहे आणि तो न कंटाळता मनापासून पूर्ण चतुर्मासभर पाळायचा आहे. कारण अर्धवट सोडलेल्या व्रतापेक्षा एक साधा पण शेवटपर्यंत टिकवलेला नियम खूप जास्त फळ देतो असं आपल्या शास्त्रात सांगितलं आहे. आता प्रश्न असा येतो की या 8 नियमातून आपल्यासाठी योग्य नियम निवडायचा कसा? तर काही सोप्या गोष्टी लक्षात घ्या. पहिली गोष्ट म्हणजे तुमची शारीरिक क्षमता. जर पचनास किंवा आरोग्यास त्रास असेल तर कठोर उपवासाऐवजी मौन, व्रत, जप किंवा दानधर्म असे सोपे नियम निवडा. दुसरी गोष्ट म्हणजे तुमची रोजची दिनचर्या. नोकरी करणाऱ्या किंवा घर सांभाळणाऱ्या स्त्रियांना असा नियम निवडावा जो त्यांच्या रोजच्या वेळापत्रकात सहज बसेल. तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनातील श्रद्धा. जो नियम पाळताना मनात संकोच किंवा नाराजी येत नाही तोच नियम निवडा. कारण व्रत हे ओझं नसून श्रद्धेचं प्रतीक असायला हवं. आणि चौथी गोष्ट म्हणजे सातत्य. 4 महिने सलग पाळता येईल असाच नियम निवडा. कारण मध्येच सोडून देणं शास्त्रात योग्य मानलं जात नाही. एकदा नियम निवडला की चतुर्मासाच्या पहिल्या दिवशी म्हणजे आषाढी एकादशीला देवासमोर दिवा लावून मनातील इच्छा मनोमन देखील देवाला सांगायची आणि श्रद्धेने संकल्प करायचा. चला आता हाच संकल्प विधी सविस्तर शिकून घेऊया. यासाठी लागणारं साहित्य अगदी साधं आहे. एक तुपाचा दिवा किंवा तेलाचा दिवा, थोडी फुलं म्हणजे अक्षता, तांदूळ, हळदीचं मिश्रण, एक तांब्याचा कलश पाण्याने भरलेला आणि एक पान सुपारी. पहिली गोष्ट सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र घालायचं. मग देवासमोर शांत बसून दिवा लावायचा. त्यानंतर उजव्या हातात पाणी, अक्षता आणि फूल घेऊन डाव्या हातावर ठेवायचं आणि मनातल्या मनात आपलं नाव, आजची तिथी सांगून असा संकल्प करायचा की मी आजपासून चतुर्मासापर्यंत हा जो नियम निवडला आहे तो मी श्रद्धेने पाळेन आणि या व्रताच्या पुण्याईने माझी मनातली इच्छा पूर्ण व्हावी अशी मी देवाकडे प्रार्थना करते. हे मनोमन म्हणून झाल्यावर हातातलं पाणी, अक्षता आणि फूल तांब्यात सोडायचं आणि देवाला नमस्कार करून व्रताला सुरुवात करायची. एकदा हा संकल्प केला की मग मनात कोणतीही शंका न ठेवता श्रद्धेने आणि सातत्याने नियम पाळत राहायचं. आता काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या नियम पाळताना नक्की लक्षात ठेवायच्या आहेत. सगळ्यात आधी हे लक्षात ठेवा की व्रत हे मनशांतीसाठी आहे, शरीराला इजा करण्यासाठी नाही. जर एखादा नियम शरीराला त्रासदायक वाटत असेल
तर लगेच सोपा पर्याय निवडा किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या. दुसरं म्हणजे व्रताच्या नावाखाली इतरांशी वाईट वागणं, राग करणं टाळा, कारण हे व्रताच्या मूळ हेतूच्या पूर्णपणे विरुद्ध आहे. तिसरं म्हणजे रोज थोडा वेळ देवपूजेसाठी आणि शांत ध्यानासाठी नक्की काढा. चौथा नियम पाळताना मनात सकारात्मकता आणि कृतज्ञता ठेवा आणि सगळ्यात महत्त्वाचं, गरोदर स्त्रिया, स्तनदा माता, लहान मुलं, वृद्ध किंवा आजारी व्यक्तींनी कठोर उपवासाचे नियम अजिबात घेऊ नये आणि कोणताही आहारात बदल डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावा. आता तुमच्या मनात येणाऱ्या काही सामान्य प्रश्नांची उत्तरे देते. पहिला प्रश्न अनेक जणी विचारतात, एकापेक्षा जास्त नियम पाळले तर चालेल का? तर उत्तर आहे, शास्त्रानुसार एकच नियम श्रद्धेने पाळणं जास्त योग्य मानलं जातं. कारण अनेक नियम एकत्र घेतले तर ते अर्धवट राहण्याची शक्यता जास्त असते. दुसरा प्रश्न, मध्येच नियम मोडला गेला तर काय करायचं? तर मनापासून प्रयत्न करूनही एखाद्या अपरिहार्य कारणाने नियम मोडला गेला तर मनात पश्चाताप ठेवून पुढे पुन्हा सातत्याने नियम चालू ठेवा. कारण देव हा भावनेचा भुकेलेला असतो, कर्मकांडाचा नाही. तिसरा प्रश्न, चतुर्मास फक्त स्त्रियांसाठीच आहे का? तर नाही, हे व्रत पुरुष आणि स्त्रिया दोघेही पाळू शकतात. मात्र परंपरेने घरातल्या स्त्रिया यात जास्त सक्रिय सहभाग घेतात असं आपल्याला दिसून येतं. आणि चौथा प्रश्न, नियम कोणत्या दिवसापासून सुरू करायचा? तर देवशयनी एकादशीपासून, म्हणजे आषाढ महिन्यातल्या शुद्ध एकादशीपासून. तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओत आपण बघितलं चतुर्मास म्हणजे नेमकं काय, स्त्रियांसाठीचे पारंपरिक नियम कोणते, ते कसे निवडायचे आणि संकल्पविधी कसा करायचा. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, कोणतेही एकच नियम श्रद्धेने आणि सातत्याने पाळणं हेच या व्रताचं खरं सार आहे. बरेच कर्मकांड कितीही मोठं असलं तरी मनातलं शुद्ध भाव त्याहून जास्त महत्त्वाचा असतो. तुम्ही यंदाच्या चतुर्मासात कोणता नियम पाळणार आहात, जे आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती जास्तीत जास्त भाविकापर्यंत पोचवावी म्हणून नक्की शेअर करा. धन्यवाद. जय जय श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ